नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक सध्या राज्यात अन्न व औषध प्रशासन विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईनं राज्यातील अवैध अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका चालू असताना दुसरीकडे मात्र गुटखा तस्करांनी उच्चात मांडल्याचं दिसून येत आहे। गुटख्याची अवैध वाहतूक करण्यासाठी गुटखा तस्करांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आलाय। विशेष म्हणजे या तस्करांनी गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची दोन्ही नंबर प्लेट समोर रिमोटद्वारे नियंत्रित होणारा काळा पडदा बसवला। रिमोट दाबताच काही क्षणात नंबर प्लेट पूर्णपणे झाकून पोलिसांची दिशाभूल केली असून नाशिकच्या देवळा तालुक्यातील विठेवाडीच्या आहेर वस्ती ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूच्या तस्करीचा वाहन अडवून देवळा पोलिसांच्या ताब्यात दिले। त्यावेळी ही धक्कादायक बाब समोर आली आहे। मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला। दरम्यान पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतलंय। हेमंत पवार असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता तब्बल 4,92,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि काही सुगंधित तंबाखूसह एकूण 14,92,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तर सराईत गुटखा तस्कर कुणाल संजय मेने फरार झालाय। मेने यांच्या विरुद्ध 5 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुटखा तस्करीचे गुन्हे दाखल झालेत। घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।